बातमी नाशिकमधून सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच एसटीपी प्लांट वादात सापडलेला आहे। एसटीपी प्लांटला स्थानिकांनी विरोध केलाय। नासर्डी नदीवर हा प्लांट उभारला जातोय। एसटीपी प्लांट विरोधात स्थानिक आक्रमक झालेत। गरज पडल्यास मुख्यमंत्री फडणवीसांना घेराव घालण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। याच संदर्भात आंदोलनाच्या नेतृत्व करणाऱ्या या भागातील माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे नेते राहुल दिवे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांना या संदर्भात जाब विचारू असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आणि त्यांची भूमिका समजून घेतली आहे। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत, माजी नगरसेवक राहुल दिवे। एसटीपी प्लांट खरं तर इथंच होत आहे आपल्या भागामध्ये। आपण याला विरोध करताय काही तांत्रिक मुद्द्यांवरती, का नेमका विरोध? नाही, आमच्या आता आम्ही 400-500 लोक या ठिकाणी सकाळपासून बसलेलो आहोत। आमचा एसटीपी प्लांटला मुळीच विरोध नाही। एसटीपी प्लांट झालाच पाहिजे, परंतु एसटीपी प्लांट सिंहस्थ कुंभमेळा याच्या नावाखाली जो ठेकेदाराला 1400 कोटी रुपये त्याच्या घशात घालण्याचा घाट महापालिका घालत आहे, त्याच्या विरोधात आहे। त्या लोकांनी प्रशासनाने असं ठरवलेलं आहे का ह्या नंदिनी नदीचं रूपांतर नाल्यात करायचं। या ठिकाणी संगम आहे गोदावरी नंदिनीचा, त्या ठिकाणी भिंत बांधायची, पाणी अडवायचं आणि शहरातले जेवढे नाल्या आहे, गटारी आहे, मलनिस्सारण आहे, सगळं या नासर्डी नदीला जोडायचं आणि नदीच्या ग्रॅव्हिटीने या ठिकाणी ते आणायचं आणि मग त्यानंतर त्याला एसटीपी प्लांटला न्यायचं। आम्ही त्यांना मागणी करत आहे अनेक महिन्यापासून का तुम्ही पाईपलाईनद्वारे सिव्हिजचं पाणी हे केंद्रावर घेऊन जा एसटीपी प्लांटवर, परंतु तसं न करता केवळ ठेकेदाराचे पैसे वाचवायचे आणि नदीचा नाल्यामध्ये रूपांतर करायचा उपयोग, नाल्यासाठी करायचा नदीचा उपयोग, तर हे पर्यावरणाला पूरक नाहीये। लोकांच्या जीवाशी खेळत आहे, लोकांचे जीव याच्यामध्ये जाऊ शकता, लोकांचं आरोग्य याच्यामध्ये धोक्यात येऊ शकतं। 4-5 हजार लोक या आदिवासी समाजाचे या ठिकाणी राहतात, त्यांचा जीव धोक्यात जातोय, म्हणून आम्ही आंदोलन करत आहे। हे आंदोलन गेल्या 6 महिन्यापासून आम्ही निवेदनद्वारे देत आहे, पण याच्याकडे केवळ दुर्लक्ष या ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी कुंभमेळ्याच्या नावाखाली करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।